नमस्कार शेतकरी बंधूंनो. पिकावरील किडी आणि रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन याच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण जैविक कीड नियंत्रण, मशागती पद्धत म्हणजेच कल्चरल प्रॅक्टिसेस आणि यांत्रिक पद्धतीने कीड नियंत्रण म्हणजेच मेकॅनिकल पेस्ट कंट्रोल किंवा मेकॅनिकल मेथड ऑफ पेस्ट कंट्रोल या संदर्भात आपण माहिती जाणून घेतली आहेच. आणि त्यानंतर महत्त्वाचा घटक जो आहे तो भौतिक कीड नियंत्रणाच्या पद्धती, यालाच इंग्रजीत फिजिकल मेथड्स ऑफ पेस्ट कंट्रोल असे म्हणतो आपण. आता भौतिक म्हटलं की फार मोठा अवडंबर शब्द वाटतो आपल्याला, पण याच्यात दुसरं तिसरं काही नसून आपल्या नेचरमधील किंवा निसर्गातील दैनंदिन जीवनातील जे आपण म्हणतो हवामान, याच्यातलं तापमान, हवेतील आर्द्रता, प्रकाश इत्यादी गोष्टीचा समावेश होतो. म्हणजे ज्या अजैविक मेथड आहेत, जैविक मेथडमध्ये आपण पाहिलं पॅरासाइट्स, प्रिडेटर्स वगैरे, तर ही अजैविक मेथडमध्ये विशेषतः ह्या महत्त्वाच्या ज्या घटकांचा संबंध आहे त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे तापमान. आता आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक सजीवासाठी ठराविक तापमान किंवा टेम्परेचरची गरज असते. मग ते मानव असो, कारण आपण आज बघतोय की ग्लोबल वॉर्मिंग किंवा तापमानाचे परिणाम काय होतात ते. तसंच किडींच्या बाबतीतसुद्धा किडीसुद्धा अत्यंत संवेदनाशील असतात तापमानाला. विशेषतः ठराविक तापमान की ज्याला आपण किमान आणि कमाल तापमान म्हणतो, याला इंग्रजीमध्ये लेथल लो आणि लेथल हाय टेम्परेचर या दरम्यान जर तापमान असलं तरच किडी जिवंत राहू शकतात. म्हणजे किमान धोकादायक तापमान आणि कमाल धोकादायक तापमान. तर या दरम्यान तापमान असलं तर किडी जगू शकतात आणि खूप कमी असलं तरी किडी जगू शकत नाही, जास्त असलं तरी किडी जगू शकत नाही. आणि विशेषतः तापमानाचा दुसरा परिणाम असा होतो की जर तापमान वाढलं तर किडीची जी जीवनावस्था ही लवकर पूर्ण होते आणि त्याच्यात जास्त पिढ्या तयार होतात, म्हणजे किडीचा प्रादुर्भाव वाढतो. तसंच तापमान जर कमी असलं तरीसुद्धा ज्याला म्हणतो त्याचे जे जीवनक्रम आहे तो लांबतो. म्हणजे उलटं आहे, तापमान कमी असलं तर त्यांचा जीवनक्रम किंवा जीवनावस्था लांबत जातात, म्हणजे याचा अर्थ किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. म्हणजे असा हा तापमानाचा इफेक्ट आहे. मग ह्या तापमानाचा आपल्या दैनिक जीवनातील काही उदाहरणं सांगता येतील आपल्याला. विशेषतः आपण धान्यावरील किडी मारण्यासाठी म्हणा किंवा किडीपासून धान्य मुक्त करण्यासाठी आपण धान्य उन्हात वाळत घालतो, की याचा उद्देश तोच आहे की उन्हामुळे किडींच्या ज्या विविध अवस्था असतात त्या मरू शकतील. आता त्याच्यात आर्द्रतेचा संबंध आहे, तो आपण नंतर बघणारच आहोत. तसंच तापमानाचा दैनंदिन जीवनात म्हणजे आपल्याला म्हणता येईल की काही भाजीपालाचे रोपं लावताना आपण उष्ण जलप्रक्रिया शिफारस केलेली आहे की विशेषतः सूत्रकृमी किंवा निमेटोडच्या नियंत्रणासाठी भाजीपालाचं ज्यावेळेस ट्रान्सप्लांटिंग करतो त्यावेळेस ते काही क्षण गरम पाण्यात भिजून काढून नंतर मग करायचे असते. तसंच ऊसाच्या बाबतीत आहे, ऊस बेनिमळ्यासाठी आपल्याला माहीत आहे की उष्ण जलप्रक्रिया करतात की जेणेकरून ऊसावरील रोग किंवा किडीचं नियंत्रण होतं. दुसरं उदाहरण म्हणजे जमीन तापून, म्हणजे कृत्रिम पद्धतीने तापून. ते कसं की सर्वसाधारण भाजीपालाचे बी पेरण्यापूर्वी जर जमीन वापसा असली तर त्याच्यावरती प्लॅस्टिकचा कागद अंथरून उद्देश तोच असतो की जेणेकरून जमिनीतील तापमान वाढून जमिनीतील जीवजंतू किंवा किडी नष्ट व्हावं, विशेषतः सूत्रकृमी नष्ट व्हावं असं. तसंच इतरसुद्धा उदाहरण देता येतील आपल्याला की जेणेकरून किडीचं नियंत्रण करता येते, ज्याला आपण म्हणतो की निर्जलीकरण. म्हणजे जर आपण उष्णता देऊन किंवा इतर पद्धतीने जर भाजीपाल्यामधील आपण पाण्याचा अंश कमी केला तर आपल्याला ते भाजीपाला किंवा निर्जलीकरण जे पदार्थ आहेत ते बरेच दिवस टिकू शकतील. तसेच आपल्याला दुसरं एक उदाहरण आहे आंब्यावरील फळमाशी. याच्यावर सुद्धा विशेषतः जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो तर त्याच्यासाठी फळमाशीचा प्रादुर्भाव नसावा फळामध्ये. मग त्याच्यासाठी सुद्धा सर्वसाधारण 40 ते 46 डिग्रीच्या तापमानात आंबे काही वेळा गरम पाण्यात टाकून काढून घ्यायचे असतात. अजून एक उदाहरण म्हणता येईल आपल्याला की ऑटोक्लेव्हमध्ये आपण काही निर्जंतुकरण करण्यासाठी ऑटोक्लेव्ह ही शास्त्रीय पद्धतीने मातीचे जे जीवन आहेत, किडी आहेत ते नष्ट करण्यासाठी ऑटोक्लेव्ह प्रयोगशाळेत उपयोग करतो आपण, की ज्याचं तापमान वाढून आपण किडी किंवा रोगजंतू नष्ट करू शकतो.
हे झालं अधिकच्या तापमानामध्ये. तसंच याच्या उलट आपण कमी तापमान करूनही सुद्धा आपण किडीपासून काही वेळा संरक्षण मिळवू शकतो. दैनंदिन जीवनातील उदाहरण माहिती आहे आपल्याला की सर्वसाधारण फ्रीजमध्ये आपण बऱ्याच वेळा भाजीपाला ठेवतो की जेणेकरून रोगाची किंवा किडीची वाढ थांबवते. किंवा दुसरं म्हणजे जसं आपण शीतगृह म्हणतो, आपण याला कोल्ड स्टोरेज म्हणतात, त्याचा सुद्धा उद्देश तोच आहे की जेणेकरून तापमान कमी करून आपण किडी आणि रोगापासून त्या कृषी जे काही वस्तू असतील, माल असेल तो किंवा फळं घ्या, भाजीपाला घ्या, हे आपण संरक्षण करू शकतो. तर अशा पद्धतीने हे तापमानाचा परिणाम होतो. दुसरं म्हणजे आता एक आर्द्रता, ज्याला आपण तो ओलावा, की ओलावा म्हणजेच रिलेटिव्ह ह्युमिडिटी वातावरणातली, ही सुद्धा फार महत्त्वाची आहे. धान्याच्या बाबतीत सुद्धा परत तेच उदाहरण देता येईल. आपण धान्य वाळवतो म्हणजे काय करतो की त्याच्यातली आर्द्रता ही कमी करतो, की शक्यतो त्याच्यातलं मॉइश्चर किंवा आर्द्रता जर 10%च्या खाली असले तर धान्यावरील किडी काही जगू शकत नाही. म्हणून आपण धान्य वाळवतो म्हणजे याच्यात हा आर्द्रताचा परिणाम किंवा ह्युमिडिटीचा परिणाम आहेच. आर्द्रता जर जास्त असली तर पिकावरील किडी आणि रोगाचं प्रमाणसुद्धा वाढू शकतो. विशेषतः आपल्याला माहीत आहे की पावसाळ्यात बऱ्याच वेळा वनस्पतीवर किंवा पिकावरती रोग येत असतात, तसेच काही किडीसुद्धा येऊ शकतात. आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे डाळिंबावरील खोडभुंगा, ज्याला इंग्रजीत शॉटल बोरर म्हणतो. हा जर आजूबाजूला बागायती पीक असली, जर आर्द्रता जास्त असली तर पावसाळ्यात या खोडभुंगाचा किंवा शॉटल बोररचा प्रादुर्भाव जास्त असतो आणि झाडी मरण्याची समस्या उद्भवते. तसेच काही वेळा बुरशीचं प्रमाण होतं, उदाहरण बुरशी म्हणा की इतर रोगाचं. आता तेल्या रोगाचं सुद्धा जनरली पावसाळ्यात किंवा आर्द्रता जास्त असली तर ते नक्कीच ही कीड किंवा रोग, विशेषतः तेल्या रोग वगैरे वाढू शकतो. म्हणून आणि विशेष म्हणजे किडींनासुद्धा पावसाळ्यात बुरशीजन्य रोग जास्त प्रमाणात होऊ शकतो आणि किडीचं नैसर्गिकरित्या बुरशींमुळे सुद्धा नियंत्रण होऊ शकतो. म्हणजे असा हा आर्द्रतेचा किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा संबंध कीड नियंत्रणासाठी किंवा कीड व्यवस्थापनासाठी होऊ शकतो. आता याच्यानंतर महत्त्वाचं आहे तो सूर्यप्रकाश. आपल्याला कल्पना असेल की काही किडी ह्या फक्त रात्री असतात, ज्याला आपण नॉक्टर्नल म्हणतो किंवा निशाचर म्हणतो, तर काही किडी दिवसा असतात. आता निशाचर किडीमध्ये फळातील रस शोषणारे पतंग किंवा बाकीचे काही पतंग असतात किंवा हुमणीचे भुंगे वगैरे, हे विशेषतः रात्रीच्या वेळेस असतात. मग अशा वेळेस प्रकाशाचा उपयोग कसा करून घेता येईल, तर त्याच्यासाठी आपण काय करतो, शेतात लाईट ट्रॅप्स किंवा ज्याला आपण प्रकाश सापळे याचा उपयोग करून घेतो, की जेणेकरून हे रात्रीचे जे निशाचर किडे आहे ते प्रकाशाकडे आकर्षित होऊन त्याच्यात पाण्यामध्ये थोडंसं औषध टाकून आपण काही भांडं ठेवलं तर त्याच्यात आपोआप कीड येऊन त्याच्यात मरू शकतात. तर हे लाईट ट्रॅपचा म्हणजे उपयोग फक्त एकच काळजी घ्यायची की याच्याबरोबर काही परोपजीवी कीटक किंवा काही पॅरासाईट्स किंवा प्रेडेटर्स आकर्षित होऊ शकतात. म्हणून शक्यता शिफारस अशी आहे की रात्रीच्या पूर्वार्धापर्यंतच फक्त आपण म्हणजे काही वेळ फक्त लाईट ट्रॅप लावावं. आणि लाईट ट्रॅपचा दुसरा उद्देश म्हणजे काय आहे, पिकाचं तुम्हाला त्या क्षेत्रात अस्तित्व आहे किंवा नाही हेही समजू शकतो, म्हणजे ज्याला आपण मॉनिटरिंग म्हणतो. तर अशा प्रकारे ह्या प्रकाशाचा उपयोगसुद्धा लाईट ट्रॅपच्या द्वारे पीक नियंत्रणासाठी केला जातो. आता इतरसुद्धा पद्धती आहेत काही, पण त्या फार तांत्रिक पद्धती आहेत, जसे की आवाज, ठराविक ज्याला आपण साऊंड म्हणतो त्याची तीव्रता कमी जास्त करणे. विशेषतः आपण बघतो की काही पिकावरती पक्ष्यांना परावृत्त करण्यासाठी आपण आवाजाचा उपयोग करत असतो. तसेच वातावरणातील काही वायू आहेत, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, हे प्रयोगशाळेत त्याचं नियंत्रण करून कीड नियंत्रणासाठी करू शकतो. दुसरं म्हणजे किरणोत्सर्ग पद्धत म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये इरेडिएशन म्हणते. तर याचा विशेषतः किडींमध्ये, आता ही फार टेक्निकल गोष्ट झाली, की नपुसकत्व निर्माण करण्यासाठी मी स्टरिलायझेशन करून ते कीड नपुसक करून नंतर शेतात त्याचं मुक्तता करायची असते किंवा रिलीज करायची असतं. पण ही फार तांत्रिक बाब आहे, शेतकऱ्याच्या दृष्टीने ही तांत्रिक बाब असते आणि प्रायोगिक अवस्थेत आहे. तसंच पण एक आहे की जर आपण इरेडिकेशन जास्त प्रमाणात केलं तर किडी नष्ट करू शकतो. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला इरेडिकेशनचा किंवा याचा किरणोत्सर्ग पद्धतीचा उपयोग आपण कीड नियंत्रणासाठी करू शकतो. तर अशा प्रकारे हे जे अजैविक घटक आहेत हे नैसर्गिकरित्या कीड नियंत्रणासाठी कमी जास्त झाले की त्याचा परिणाम किडीवरती होतोच, पण त्याचाच आपण कृत्रिम पद्धतीने जर आपण थोडंसं कंट्रोल केलं, आपण त्याची मर्यादा गाठली, जसं मी आता उल्लेख केलेला विविध माध्यमातून, मग ते कुठलं म्हणजे सॉइल स्टरिलायझेशन असू द्या, ऑटोक्लेव्ह असू द्या किंवा निर्जलीकरण असू द्या किंवा लाईट ट्रॅप असू द्या, हे विविध माध्यमातून आपण ह्या
जे आहेत घटक, विशेषतः उष्णता म्हणजेच तापमान किंवा टेम्परेचर, नंतर प्रकाश, आर्द्रता, तसे इतर पद्धतीचा उपयोग घेऊन आपण कीड व्यवस्थापनासाठी एक महत्त्वाचा हातभार लावू शकतो. तर अशा प्रकारे या घटकांचाही आपण चांगल्या पद्धतीने कीड व्यवस्थापनासाठी उपयोग करू शकतो. आणि इथंच मी थांबतो आता. नंतरचे जे काही पद्धत आहे, विशेषतः आपण आता रासायनिक कीड नियंत्रणाबाबत थोडक्यात बोलणार आहोत, ते नंतर बघू. धन्यवाद.